श्रद्धेय जगदेवराम उराव स्मृती पुरस्कार समारोह 2023 वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आयोजित श्रद्धेय जगदेवराम उराव स्मृती पुरस्कार समारोह 2023 ठाण्यातील हितवर्धिनी सभागृह येथे 25 डिसेंबर 2023 रोजी वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात पार पडला। या पुरस्काराचे हे तृतीय वर्ष। अखिल भारतीय जनजाती क्षेत्रात आदिवासींसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जनजाती समाजातील बांधवांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो। या वर्षीचा हा मानाचा पुरस्कार अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच ट्रायफेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री पवित्र कुमार कहर यांना वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत अध्यक्ष माननीय श्री विष्णू सुरम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 1 लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते। माननीय श्री पवित्र कुमार कहर हे मूळचे ओरिसातील कंधमाल जिल्ह्यातील तेलापाली गावचे रहिवासी आहेत। ते 1977 पासून संघाचे स्वयंसेवक असून तृतीय वर्ष संघा शिक्षा वर्ग उत्तीर्ण असून श्री जगन्नाथ संस्कृत विश्वविद्यालय पुरीमधून त्यांनी आचार्य उपाधी मिळवली आहे। त्यांच्याकडे संघाची विस्तारका म्हणून जबाबदारी होती। 2016 मध्ये वनवासी कल्याण आश्रम ओरिसा प्रांत उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली। 2021 मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली। तसेच ट्रायफेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दायित्व स्वीकारले आहे। 2003 मध्ये चक्कापद महायज्ञ प्रसंगी श्रद्धेय जगदेवराम उराव यांच्या मार्गदर्शनाखाली कंधमाल जिल्ह्यातील कंद जातीच्या गोत्र यांना संघटित करण्याची त्यांना संधी मिळाली। 2008 पासून त्यांनी कंद जनजातीच्या क्लाम फुटबॉल स्पर्धाचे आयोजन दरवर्षी करण्यास सुरुवात केली। या स्पर्धेत कंद जातीच्या वेगवेगळ्या सर्व गोत्रांचा सहभाग असतो। कंद जनजातीच्या सर्व गोत्रांना एकत्रित करण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी पार पाडले आहे। या प्रसंगी ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि CCRT ब्लास्टचे संचालक माननीय श्री संजयजी कोयंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व आपल्या भाषणात त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाह माननीय श्री विठ्ठलराव कांबळे यांनी उपस्थित जनसमुदायास खूप छान मार्गदर्शन केले। या प्रसंगी कोकण प्रांत सचिव माननीय श्री महेश देशपांडे, ठाणे महानगर अध्यक्षा माननीय श्री आशाताई कुलकर्णी, पश्चिम क्षेत्र नगरीय कार्य सहप्रमुख माननीय श्री जयंत अभ्यंकर, पश्चिम क्षेत्र व्यवस्था प्रमुख माननीय श्री प्रदीप लिमये, पश्चिम क्षेत्र छात्रवास प्रमुख माननीय श्री प्रदीप पाटील, कोकण प्रांत संघटन मंत्री श्री अमित साठे, कोकण प्रांत माजी उपाध्यक्ष माननीय श्रीमती वर्षाताई कोल्हटकर, कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य माननीय श्रीमती ज्योती जपे, संघाचे विभाग प्रमुख माननीय श्री शेखर सुर्वे व संघाचे अनेक स्वयंसेवक, वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री राजेंद्र पाटणकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत उत्कृष्ट पद्धतीने करून कार्यक्रम रंगतदार केला।